मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंनी एक खळबळजनक आरोप केलाय। लाडकी बहीण योजनेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सुप्रिया सुळेंकडून करण्यात आला। दरम्यान त्यांनी केलेले आरोप सत्ताधाऱ्यांनी फेटाळलेत। लाडकी बहीण योजनेत घोटाळा झाला असं बोलणं चुकीचं असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय, तर आदिती तटकरे यांनी देखील सुळेंच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलंय। 4800 कोटी रुपयाचा घोटाळा स्कॅम आहे हा स्कॅम म्हणण्याची आवश्यकता नाही। लाडकी बहीण योजनेवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी एक गंभीर आरोप केला। लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा झाल्याचा बॉम्बगोळा खासदार सुप्रिया सुळेंनी टाकला। दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीची मागणी सुळेंनी केली। सुप्रिया सुळेंच्या आरोपांच्या नंतर मंत्री आदिती तटकरे यांनी देखील स्पष्टीकरण दिले। शासनाची दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला। 4800 कोटी रुपयाचा घोटाळा स्कॅम आहे हा आणि याची इन्क्वायरी याच्यासाठी एक 3 गोष्टी केल्या पाहिजेत। एक तातडीने एक व्हाईट पेपर, या सगळ्याचं ऑडिट आणि याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे। याचं कारण असं की माझे काही प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या सरकारला। आपल्याला नियमितता पाहिजे किंवा रेग्युलरायझेशन पाहिजे का इरेग्युलरायझेशन पाहिजे, आणि ते थांबवण्याच्या किंवा ते दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून जर विभाग किंवा शासन योग्य ती पावलं उचलत असेल तर त्या संदर्भामध्ये कोणाची हरकत नसली पाहिजे। एक वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे की लाभ हा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे। आता चुकीच्या लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी शासनाची दिशाभूल केलेली असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई किंवा त्यांच्याकडनं ती रक्कम वसूल करणं, त्या संदर्भामध्ये शासन कटिबद्ध आहे। लाडकी बहीण योजनेच्या पैशांवर भावांनी डल्ला मारल्याचं देखील समोर आलं होतं। दरम्यान यावरून देखील सुप्रिया सुळेंनी सवाल उपस्थित केला। पुरुषांच्या अकाउंटमध्ये पैसे जातात कसे? बहिणींच्या नावावर दुसऱ्यांनीच पैसे नेल्याचा दावा सुद्धा सुळेंनी केला। तर सर्व अर्जांची छाननी केल्यानंतरच किती पुरुषांनी लाभ घेतला हे कळेल असं स्पष्टीकरण आदिती तटकरे यांनी दिलं। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे डायरेक्ट पैसे जातात ते पुरुषांच्या अकाउंटमध्ये कसे गेले? मग बँक डिपार्टमेंट कसं हे केलं हा प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर 100% पैसे दुसऱ्यांनीच नेले ना, म्हणजे मग जर अकाउंट पुरुषाचं होतं मग महिलांचे पैसे पुरुषांच्या अकाउंटमध्ये गेलेच कसे? शेतकरी विम्यासाठी फॉर्म भरतो तो रिजेक्ट होतो, स्कॉलरशिपसाठी मुलं फॉर्म भरतात तो रिजेक्ट होतो। मग लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनी आणि जे त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंटमध्ये बसत नाहीत असे पण फॉर्म मग त्या सिस्टीमनी रिजेक्ट कसे नाही केले? आता जो आपल्याला साधारणपणे जो काही 14,000 पुरुषांनी लाभ घेतलेला आहे किंवा काय, ह्या संदर्भातली सुद्धा जिथपर्यंत आमच्याकडे ग्राउंड रिपोर्ट येत नाही तिथपर्यंत हे आकडे जे आहेत हे IT विभागाने आम्हाला दिलेले आहेत। त्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर निदर्शनास येईल की प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचं अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित या पुरुषाचं अकाउंट असेल म्हणून त्यांनी ते अकाउंट नमूद केलेलं होतं का वेगळं काही त्याच्यामध्ये आहे, हे ज्या वेळेला स्क्रुटिनी होईल विभागाकडून त्यावेळेला लक्षात येईल। सुप्रिया सुळेंनी केलेले आरोप उद्योग मंत्री उदय सामंत यांनी फेटाळले। लाडकी बहीण योजनेत स्कॅम झाला असं बोलणं चुकीचं असल्याचं उदय सामंतांनी म्हटलं। तर लाडकी बहीण योजनेवरून जितेंद्र आव्हाडांनी देखील राज्य सरकारवर टीका केली। महाराष्ट्रावर 10 लाख कोटी रुपयांचं कर्ज झाल्याचा दावा त्यांनी केला। हा स्कॅम म्हणण्याची आवश्यकता नाही। त्याच्यामध्ये अनावधानानं त्यावेळी जर काही रिटर्न्स भरणाऱ्या महिला भगिनींची नोंद झाली असेल किंवा गाडी असलेल्या महिला भगिनींची नोंद झाली असेल तर ती वगळण्याच्या सूचना ह्या सरकारनं दिलेल्या आहेत आणि ती नावं देखील वगळलेली आहेत। महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या जो काही डबघाईला गेलाय, डबघाईला आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राला वरती यायला आता 10 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे महाराष्ट्रावर। 10 लाख कोटी हे महाराष्ट्र दरडोई उत्पन्नामध्ये 1 नंबरवर असताना महाराष्ट्र 6व्या क्रमांकावर गेला, आपल्यापुढे कर्नाटक निघून गेलं। लाडकी बहीण योजनेवरून खासदार सुप्रिया सुळेंनी खळबळजनक आरोप केला। त्यामुळे घोटाळ्याची राज्य सरकारनं सामूहिक जबाबदारी घ्यावी असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं। तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंचे आरोप सत्ताधाऱ्यांकडून फेटाळण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।